हालेलुया हालेलुया. मत्ती 9:36 वचन. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते की पहा, ज्या वेळेला प्रभू येशूने लोकांना पाहिलं, लोकसमुदायाला पाहून प्रभूला त्यांचा कळवला आला. कारण मेंढपाळ असलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. वचन सांगते, जेव्हा प्रभू येशूने लोकांना पाहिलं, लोकांना पाहताच प्रभूचं हृदय लोकांसाठी भरून आलं. प्रभूला का कळवला आला? कारण ते गांजलेले आणि पांगलेले होते. गांजलेले या शब्दाचा अर्थ आहे की मात्र त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होते, त्यांचा छळ करण्यात येत होता, त्यांना त्रास देण्यात येत होता किंवा त्यांना एक अपमानित जीवन जगावं लागत होतं, अप्रतिष्ठेचं जीवन. पांगलेले म्हणजे पापामुळे ते देवापासून दुरावलेले होते किंवा आपल्या लोकांपासून, कुटुंबापासून, आपल्या गावापासून ते दुरावलेले होते, लांब गेले होते, पापात भटकलेले होते. अशा वेळी जेव्हा प्रभूने त्यांना पाहिलं, तेव्हा प्रभूला त्यांचा कळवला आला, प्रभूला त्यांची दया आली आणि प्रभू उत्तम मेंढपाळ सर्व लोकांचे बनले. असे मेंढपाळ बनले की प्रभूने आपल्या मेंढरासाठी स्वतःचा प्राण दिला, स्वतःचे बलिदान दिले आणि सर्व मानव जातीला दुःखातून, संकटातून, आजारातून आणि विकारातून मुक्त केलं, अधोलोकात जाण्यापासून वाचवलं. म्हणून जो प्रभू येशूला आपला उद्धारक आणि तारणारा म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकाचा उद्धार होतो, त्या प्रत्येकाचे तारण होते, त्याच्या जीवनातली दुःख, संकटे आणि समस्या दूर होतात. बायबल सांगते की प्रभू येशूला या लोक समुदायाचा कळवला आला आणि प्रभू त्यांचे मेंढपाळ बनले गेले. जो कोणी प्रभूकडे येतो, प्रभू त्याच्या जीवनातलं दुःख, समस्या, निराशा जेव्हा पाहतो, त्या प्रभूचं हृदय त्या व्यक्तीसाठी भरून येते. प्रभूला त्या व्यक्तीचं कळवला येतो आणि प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करीतो. बघा, लूक 7:11 ते 17 वचनापर्यंत. जेव्हा प्रभू नाईन नावाच्या गावामध्ये गेले, तिथे विधवा स्त्री रडत होती, कारण तिचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला आणि त्याचे प्रेत घेऊन जात होते. त्यामुळे ही आई रडत होती. त्या आईला म्हणजे त्या स्त्रीला रडताना पाहून प्रभू येशूला तिचा कळवला आला आणि प्रभूने तिला म्हटले, रडू नको. बघा, एकुलता एक मुलगा मेलेला आहे, आई रडत आहे आणि प्रभू येशू म्हणत आहे, रडू नको. प्रभूचा सांगण्याचा उद्देश काय होता? हा उद्देश होता की मी इथे आलेलो आहे ना, मग मी तुझ्या मेलेल्या मुलाला जिवंत करेन. प्रभूला हे सांगायचं होतं. म्हणून प्रभूने तिला म्हटलं, रडू नको. आणि प्रभूला कळवलं अशासाठी आलं. पहिली गोष्ट, ती विधवा होती. विधवा म्हणजे तिचा नवरा मरून गेला होता. दुसरी गोष्ट, आता एकुलता एक मुलगा असून तोही मरण पावला होता. या बाईचा संपूर्ण आधार तुटलेला होता. तिला म्हातारपणात सांभाळणारं कोणी नव्हतं. जेव्हा प्रभू येशूने पाहिलं, तेव्हा प्रभूला तिचा कळवला आला आणि म्हणून प्रभूने म्हटलं, रडू नको. प्रभूने जाऊन त्या मेलेल्या मुलाच्या तिरडीस त्या अर्थीला स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी थांबले. प्रभूने त्या मेलेल्या मुलाला म्हटलं, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला मुलगा जिवंत झाला, उठून बसला, बोलू लागला. प्रभूने त्याला त्याच्या आईच्या हवाले केलं. या आईला किती आनंद झाला असेल, आनंदाने उड्या मारल्या असतील, कारण थोडा वेळ अगोदर मरण पावलेला तिचा मुलगा आता जिवंत बनून तिला परत मिळाला होता. कारण प्रभूने तिच्या जीवनात हा चमत्कार केला होता. बघा, जेव्हा प्रभूला कोणाचाही कळवला येतो, तेव्हा प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करीतो.
प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनात चमत्कार करायला सुरुवात करीतो. प्रभू येशूला या स्त्रीचाही कळवला आला आणि प्रभूने तिच्या मेलेल्या मुलाला जिवंत केलं. मेलेल्या मुलाला मात्र उठवलं. प्रभूने जगाच्या लोकांच्या जीवनातल्या समस्या पाहिल्या, दुःख पाहिलं, तेव्हा प्रभूचं हृदय त्या लोकांसाठी भरून आलं आणि प्रभूने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करायला सुरुवात केली. जसं की मत्ते 20 अध्याय 29 ते 34 वचनापर्यंत प्रभू येशू येरिकोच्या रस्त्यावरून जात होते, तेव्हा तिथे 2 आणले व्यक्ती प्रभू येशू जात आहे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा ते जोर जोराने ओरडू लागले, हो येशू, ओ प्रभू, दावीद पुत्र, आम्हावर दया करा. बघा, प्रभू जात आहे, त्यांना दिसलं नाही, पण त्यांना म्हणून जोराने ओरडू लागले की प्रभू आम्हावर दया करा. आता प्रभू कुठेही त्यांना दिसत नाही, म्हणून जोर जोराने ओरडत होते की आमचा आवाज प्रभू येशूपर्यंत पोहोचू दे. म्हणून ते जोराने म्हणत आहे की दावीद पुत्र, आम्हावर दया करा. लोकांनी त्यांना दटावलं, धमकावलं की गप्प कसं म्हणून, परंतु तरी त्यांनी लोकांचं ऐकलं नाही. तरी ते जोराने ओरडू लागले, ओ येशू, ओ दावीद पुत्र, आम्हावर दया करा. प्रभू थांबले. प्रभू त्यांना आपल्याकडे बोलावं म्हटलं, मी तुम्हासाठी काय करू? तेव्हा त्यांनी म्हटलं, आमचे डोळे उघडावे. जेव्हा ते प्रभूकडे आले, ते प्रभूला त्यांचा कळवला आला बायबल सांगते. आणि प्रभूने म्हटलं, मी तुम्हासाठी काय करू? तेव्हा त्यांनी म्हटलं, आमचे डोळे उघडावे. तेव्हा प्रभूने आपला हात पुढे केला, त्यांना स्पर्श केला आणि तत्क्षण ताबडतोब त्यांना दिसू लागलं आणि प्रभूच्या मागोमाग ते चालू लागले. बायबल सांगते प्रभूला 2 आणल्या व्यक्तीचा कळवला आला. का कळवला आला? कारण आणल्यापणामुळे त्यांना भीक मागून खावं लागत होतं, लाचार जीवन होतं. आणल्यापणामुळे इतरांवर त्यांना अवलंबून राहावं लागत होतं. रस्ता पार करायला, इथून तिथे जाण्यासाठी, खाण्यासाठी, म्हणजे कोणी काय देईल त्यासाठी त्यांना माणसावर अवलंबून राहावं लागत होतं. अगदी मात्र हर एक गोष्टीसाठी त्यांना इतरांचा आधार घ्यावा लागत होता. त्याच्यातच लोक त्यांना दटावत होते, ओरडत होते, धमकावत होते. जेव्हा प्रभूने पाहिलं, त्या प्रभूने त्यांचा कळवला आला. प्रभूचं हृदय त्यांच्यासाठी भरून आलं आणि प्रभूने त्यांना दृष्टी दिली. त्यांना दिसू लागलं आणि प्रभूच्या मागोमाग ते चालू लागले. ताबडतोब मात्र त्यांना दिसायला लागलं. जेव्हा प्रभूला कोणाचा कळवला येतो, कुणाची दया येते, तेव्हा प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मात्र कार्य करतो. प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवतो. कारण प्रभू येशूला आपल्या प्रत्येकांचा कळवला येते. प्रभू येशूला आपल्या प्रत्येकांची दया येते. आपलं दुःख प्रभू पाहते आणि त्या दुःखातच तो ठेवत नाही, त्याच्यातून तो आपल्याला बाहेर काढतो. उदाहरणार्थ आपण आपल्या जीवनात बघा आणि प्रभू काय करतो ते पहा. आपण रस्त्याने जात आहोत, आपल्याला कोण एखादा गरजू व्यक्ती आढळला, लाचार, आणला, लिला पांगला असलेला, भीक मागत असलेला, आपण काय करणार? आपण जास्तीत जास्त त्याला खायला प्यायला देणार तेवढ्या पुरता, किंवा वस्त्र काहीतरी वस्तू देणार. पण कायम स्वरूप आपण त्याला त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढू शकत नाही. आपण तेवढ्या पुरतं त्या व्यक्तीला मदत करू शकतो काही दिवस, पण त्याच्यातून त्याला बाहेर काढू शकत नाही. पण प्रभू काय करतो? प्रभू माणसाच्या जीवनात कायम स्वरूप कार्य करतो. त्या दुःखातून, त्या संकटातून त्याला बाहेर काढून त्याच्या जोडीला राहतो, त्याला साह्य आणि मदत करण्यासाठी. म्हणून बायबल सांगते प्रभूला आपला कळवला येते, प्रभूला आपली दया येते. योएल 2 अध्याय 18 आणि 19 वचनात, योएल 2 अध्याय 18 ते 19 बायबल सांगते तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली.
तो आपल्या लोकांविषयी कळवळला. त्याने म्हटलं, मी तुम्हाला धान्य, तेल आणि द्राक्षरस पाठवून देतो. यापुढे राष्ट्रामध्ये तुम्ही निंदास्पद होणार नाही. प्रभूने जे आपल्या लोकांना पाहिलं, त्या प्रभूने लोकांचा कळवळ आला. का? गरिबीमुळे, अन्नधान्य नसल्या कारणाने, सुखी सोय नसल्या कारणाने अप्रतिष्ठेचं जीवन त्यांना जगावं लागत होतं. प्रभूला कळवळ आला आणि प्रभूने म्हटलं, मी देतो पाठवून तुम्हाला धान्य, ते मी देतो तुम्हाला खायला प्यायला. यापुढे राष्ट्रामध्ये तुम्ही निंदास्पद होणार नाही. मी तुमचा सन्मान करीन, मी तुम्हाला उंच करीन. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला गौरवीन. पहा, आपल्या प्रत्येकाला पाहून प्रभूला आपलं कळवळ येते आणि प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू चमत्कार करण्यासाठी तयार आहे. कारण प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. तो कोणाला निराश करत नाही. जो आस्थेने, विश्वासाने प्रभू येशूकडे येतो, मनापासून प्रभूवर भरोसा ठेवतो, त्या प्रत्येकाच्या जीवनात प्रभू येशू कार्य करतो. तो तुमच्याही जीवनात कार्य करणार, तुमची बंधने तोडून टाकणार, तुमच्या संकटातून तुम्हाला बाहेर काढणार. पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवा. आपला विश्वास दृढ करा, अटल आणि मजबूत बनवा. प्रभू येशू आपल्याला अनुग्रह देण्यासाठी तयार आहे. प्रभू आपल्या जीवनात चमत्कार करण्यासाठी तयार आहे. प्रभू आपली बंधने तोडण्यासाठी तयार आहे. मात्र त्यासाठी आपण आपला विश्वास दृढ केला पाहिजे. आपण आपला विश्वास मजबूत बनवला पाहिजे. प्रभू नक्की आपल्या जीवनात कार्य करते, आपल्या जीवनात चमत्कार करते. बायबल पुढे गेली संधी मार्क 1 अध्याय 40 ते 42 वचना. एक कुष्ठरोगी प्रभूकडे आला आणि प्रभूला विनंती करू लागला की, प्रभूजी, आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध कराव्यास समर्थ आहात. तेव्हा प्रभूला त्याचा कळवळ आला. प्रभूने आपला हात पुढे गेला आणि त्याला स्पर्श करून म्हटलं, माझी इच्छा शुद्ध. लागले त्याचे कुष्ठ निघून गेले आणि तो शुद्ध झाला, बरा झाला. बघा, कुष्ठरोगी प्रभूकडे येते. बायबलच्या नियमाप्रमाणे कुष्ठरोग हा आजार सर्वात मोठा भयंकर महारोग म्हटलेला आहे, अशुद्ध आजार. लेवी 13-14 अध्यायामध्ये या दोन्ही अध्याय सांगते, अशा व्यक्तीला ज्याला कुष्ठरोग झालेले त्याला अशुद्ध म्हणून ठरविण्यात यायचं. त्याने गावाच्या, नगराच्या बाहेर राहायचं. लेवी 13:45-46 वचना. त्याचे कपडे फटके असायचे, वरचा ओठ त्याने दाबून ठेवायचा, केस मोकळे सोडलेले असायचे आणि अशुद्ध अशुद्ध असं त्याने ओरडत जायचं. गणना 5 अध्याय 1 ते 4 वचना. अशा व्यक्तीने गावाच्या, नगराच्या बाहेर राहायचं अशुद्ध असल्यामुळे. प्रत्येक श्रावी अशुद्ध व्यक्तीने मात्र गावाच्या बाहेर राहायचं. आता हा अशुद्ध मनुष्य, ज्याला समाज विचारत नव्हता, लोक विचारत नव्हते, घरचे विचारत नव्हते, कुष्ठरोग असल्या कारणाने सर्व लोक त्याच्यापासून दूर पळत होते. तो काही कामधंदा करू शकत नव्हता, कोणी त्याला काम देऊ शकत नव्हते. अशांना भीक मागून खावं लागत होतं, ते पण गावाच्या बाहेर. कोणी दिलं तर खायचं, नाहीतर उपाशी राहायचं, असं जीवन होतं त्यांचं. हा प्रभू येशूकडे येतो आणि प्रभूला विनंती करतो, आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करावयास समर्थ आहात. प्रभूने हात पुढे केला, त्याला स्पर्श केला आणि म्हटलं, माझी इच्छा आहे शुद्ध. कुष्ठरोग्याला हातही लावत नव्हते, पण प्रभूने हात लावला. प्रभूने प्रेमाने त्याला स्वीकारलं. ताबडतोब त्याचे कुष्ठ निघून गेले. ताबडतोब तो शुद्ध झाला, बरा झाला. त्यानंतर तो आपल्या आनंदाने आपल्या घरी गेला असेल, आपल्या कुटुंबाकडे, आपल्या मुलाबाळाकडे, कारण तो आता मुक्त झाला होता. प्रभूला त्याचा कळवळ आला, म्हणून प्रभूने त्याला कुष्ठ रोगातून मुक्त केले. प्रभूला आपल्या प्रत्येकांचा कळवळ येतो. आपल्या प्रत्येकांच्या जीवनात प्रभू कार्य करायला तयार आहे.
पासून बायबल सांगते की 5,000 भोजन आणि 4,000 भोजन, 5,000 भोजन आणि 4,000 भोजन बाबतीत दिले. 4,000 भोजन बाबतीत तेव्हा 3 दिवस ते प्रभूकडे होते आणि प्रभूला त्यांचा कळवला आला. प्रभू म्हणत आहे यांना उपाशी लावून देऊ अशी माझी इच्छा नाही, यांना उपाशी लावून दे तर रस्त्याने कासावीस होतील. तर प्रभू शिष्याला म्हणत आहे की तुम्ही यांना काहीतरी खाव्यास द्या. शिष्य म्हणत आहेत आमच्या जवळ केवळ 7 भाकरी आणि काही लहान मासे, 4,000 भोजन देते वेळी. आता 4,000 पुरुष आहेत, बायका त्यांच्या 4,000, मुलं त्यावेळी 1-2 मुलं नाही, भरपूर मुलं होती. 8 मुलं पकडा एका जोडप्याला, 8 मुलं एका जोडप्याला, तर 32,000 मुलं झाली. आणि 4×4 = 8 32 40,000 लोक नाही. 40,000 लोकांना 7 भाकरी काही लहान मासे कसे पुरतील? प्रभूला कळवला आला. प्रभूने ते आशीर्वादित केले आणि मात्र शिष्यानं म्हटलं आपल्याला वाटल्यानंतर सर्व लोक जेवून तृप्त झाले आणि 7 पाट्या शिल्लक राहिलं. 5,000 भोजन देते वेळी पण सुरुवातीला म्हणते 14 पासून ते तर 5,000 पुरुष होते, त्यांच्या बायका 5,000 असतील, मुलं 8 पकडली ती 40,000 मुलं, 50,000 एकूण झाले. 5 भाकरी 2 माशाचे जेवण त्यांना देऊन 12 टोपली शिल्लक राहिली. मग उपाशी होते तरी प्रभूला त्यांचा कळवला आला. भुकेले होते म्हणून प्रभूला त्यांचा कळवला आला. आली होती कशाला? वचन ऐकायला, आरोग्य घ्यायला, जेवायला नाही. पण प्रभूने जेवणाची पण तयारी केली. प्रभूने आध्यात्मिक त्यांना दिलंच होतं भोजन म्हणजे वचन. आजारी बरी केले होते पण शरीरासाठी अन्नाची पण गरज होती. म्हणून प्रभूला कळवला आला यांना उपाशी लावून दे, रस्त्याने कासवीस होतील, बेशुद्ध पडतील. काही तर भरपूर लांबून आलेले. म्हणून प्रभूने अन्न आशीर्वादित करून त्यांना दिलं आणि जेवून ते तृप्त झाले. म्हणजे प्रभू माणसातल्या जीवनातल्या प्रत्येक गरजा पाहतो, प्रत्येक दुःख प्रभू पाहतो आणि त्याचे निवारण सुद्धा करीतो. त्याच्यातून मार्ग सुद्धा प्रभू काढतो. आज आपणही प्रभूकडे आलेले आहोत. आपल्या जीवनामध्ये कार्य करणारा प्रभू येशू आहे. आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवणारा प्रभू येशू आहे. जर खरोखर आज आपण प्रभूवर विश्वास ठेवणार, प्रभूचं वचन आपण मनापासून ऐकणार, तर प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. कारण 11:8 परमेश्वर पिता म्हणतो 7 ते 8 वचनात, मी तुला कसं सोडून देऊ, मी तुला कसे भावू देऊ? तुझ्यासाठी माझं हृदय खलबलत आहे, माझ्या कळवल्यात सुद्धा ऊत आलेलं आहे. प्रभू म्हणतो मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो की तुला मी माझ्यापासून दूर लांब करू शकत नाही. तुझ्यासाठी माझं हृदय खलबलत आहे, वर खाली होते, धगधग करत आहे. इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर. प्रभू म्हणतो देवाचं प्रेम आपल्यावर अपार आहे. इतकं देव आपल्यावर प्रेम करतो की ज्याचा अंदाज सुद्धा आपण लावू शकत नाही किंवा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. इतकं देव आपल्यावर प्रेम करत आहे. इर्मिया 31:20 प्रभू तुम्ही माझे प्रिय पुत्र आहात, तुम्ही माझे लाडकी मुलं आहात. मी वारंवार तुमच्या विरुद्ध बोलतो पण तरी मला तुमचीच आठवण येते. प्रभू पुढे म्हणतो तुमच्यासाठी माझे आतडी कळवळतात म्हणून मी तुमच्यावर दया करीनच करीन असे परमेश्वर म्हणतो. प्रभू म्हणतो तुम्ही माझी लाडकी मुलं आहात, माझी आवडती प्रिय मुलं. तुम्ही चुकता म्हणून मी तुम्हाला ओरडतो, शिक्षा पण करतो पण मी तुमचीच आठवण करतो. तुमच्यासाठी माझी आतडी कळवळतात, माझ्या आतड्यांना कळ येते. प्रभू म्हणतो बघा आपल्या कुटुंबाबाबतीत, आपल्या मुलाबाला बाबतीत, आपल्या आवडत्या व्यक्ती बाबतीत एक अशी एखादी धक्कादायक गोष्ट जर आपण ऐकली तर आपल्याला एकदम शॉक लागतो. अगदी हृदयामध्ये छातीमध्ये धगधग होते. अनेक वेळेला आपल्या आतड्यांना पीळ पडतो एक अगदी भयानक गोष्ट ऐकली तर. प्रभू म्हणतो तुमच्यावर माझं एवढं प्रेम आहे की माझ्या आतडी पण कळवळतात. एवढं प्रेम करतो मी तुमच्यावर, इतकी प्रीती आहे माझी तुमच्यावर.
द्या, करीनच करीन. प्रभूला आपला कळवायला येते, प्रभू आपल्यावर प्रेम करत आहे. म्हणून आज आपण प्रभूकडे आलेले आहोत आणि प्रभू येशू आपला उद्धार करायला तयार आहे. प्रभू येशू आपली बंधने तोडायला तयार आहे. मात्र आपलं जीवन प्रभू येशूला समर्पण करा. आपली सारी पापे अगदी मनापासून कबूल करा. प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्य करणार, तुमची बंधने तोडणार, चमत्कार घडवणार, तुमचे दुःख निराशा सर्व दूर करणार. तुम्हाला अनुग्रह आणि आशीर्वादाने प्रभू येशू तुम्हाला भरणार. विश्वास ठेवा. आपण मनुष्याकडे आलेले नाहीत, आपण मूर्तीकडे आलेले नाहीत, आपण वस्तूकडे आलेले नाहीत. आपण जिवंत देव प्रभू येशूकडे आलेले आहोत आणि तोच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कार्य करण्यासाठी तयार आहे. या प्रभू येशूवर आपण विश्वास दृढ ठेवत आहोत, अढळ ठेवत आहोत, मजबूत ठेवत आहोत, तर नक्की प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार आणि आपल्याला अनुग्रहाने भरणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.